ताई महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला एक सांगा, राष्ट्रमाता सहायता बचत गटाची तुमच्या या बचत गटाची हा. महाराष्ट्र शासनाने दखल घेतली. या तुमच्या जो तुमची ख्याती जी आहे फोटोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर होत हा. बचत गटाबद्दल सांगायचं झालं तर आमचं राष्ट्रमाता सहायता गट 2019 ला चालू झाला. त्यानंतर मग आमच्या 10 महिला एकत्र आलो. आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग पण चांगलं होतं. मग त्यानंतर काही दिवसांनीच कोरोना चालू झाला. असं तर मी जेमतेम परिस्थिती होती, कुठला काही व्यवसाय चालू नव्हता, करण्याची खूप इच्छा होती. एक लेडीजचं पण असं आहे की मी पहिल्यापासून कनेक्ट खूप आहे सगळ्या लेडीज सोबत. माझे मिस्टर राजकारणात समाजकारणात असल्यामुळे मला ते बाळकडू आहे. माझे वडील पण राजकारणातच होते. मग ते एक छोटे छोटे समस्या मी जवळून पाहिलेले आहे. वडिलांनी पहिल्यापासून मला सोबत घेतलं होतं. आणि माझ्या मिस्टरांचं पण असंच होतं, कुणी जर आलं काही समस्या असेल, एखादी समजा आता विधवा महिला असेल, हे असे काहीतरी प्रकरण खूप हाताळलेले होते. त्यामुळे माझी इच्छा होती की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि अशा वेळेस काय असतं, एक महात्मा ज्योतिबा फुले जसे सावित्रीबाई सोबत होते, आज ही काळाची गरज आहे. आणि मला घरून खूप सपोर्ट आहे. विष्णुकुमारजींनी मला वारंवार या गोष्टी सांगत राहिले की महिलांचं जे काम असतं तर तू धाडशीपणाने करू शकते. इच्छा खूप होती, पण परिस्थिती पण अशी होती की मुलं छोटे होते त्यावेळेस. मग आता एक कोरोना काळामध्ये असं झालं, मुलं मोठे होते, बाहेर होते, जॉबला लागले. मग आता एक परिस्थिती पण बनली आणि काही महिलांनी माझ्याकडे आल्या, काही सुचवलं मला की ताई आपण असं करू तसं करू. एक बर्थडे सेलिब्रेशन होतं आमचं. आम्ही बाहेर गेले, खूप फिरल्या मुली, तर त्यांना केकच नाही मिळाला. मग म्हटलं का आपण करू शकतो नाही. मग असं मनात निराधार केला आणि पहिले केक पासून सुरुवात केली. आणि मग एक 10 मुली एकत्र येऊन आम्ही केकची बॅच घेतली. असं करता करता 200 ते 300 लेडीजला मी केक शिकवले. मग त्यातनंच एक नवीन काहीतरी आणखी त्यात वाढावेत. तर काही लेडीजचं म्हणणं होतं की ताई तुम्ही ब्लाऊज वगैरे तर मला येतच होते पहिलेच, मग त्यातनं तुम्ही क्लासेस चालू करा असं तसं. मग सुरुवातीला 1, 2, 3 लेडीज 10 बाय 10ची रूम होती. घर आमचं तसं बंगलोची छोटा, पण अशी नव्हती की बाबा आपण एखादी ही जागा नव्हती उपलब्ध. पण गाडी पार्किंग मध्ये मी सेटर बसून ते उपलब्ध केली ती जागा. मग नंतर छोटं करता करता मग मला नगरपालिकेकडून बचत गटाचे याच्यातून मगर सर असेल, मैन सर असेल, यांचं खूप सहकार्य लाभलं आम्हाला. त्यांनी आम्हाला लोन उपलब्ध करून दिलं त्यातनं. म्हणजे हे तुमच्यातला कलागुण पाहून समजा तुमच्याकडे समजा ते आकर्षित झालं की काय तुम्ही करू शकता असं. त्यांना असं म्हणजे आपण आता मोबाईल हे माध्यम असं झालंय की टेटसनी सगळं दिसतंय. मग सरांनी त्यांनी असं आमच्याकडे मिटिंग झाल्या बचत गटाच्या. माझं ते काम चालू असताना सरांनी बऱ्याच वेळा खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. सगळ्याच महिलांना करत होते की ताई तुम्ही करा, एकत्र येऊन व्यवसाय करा. पण आजकाल थोडस सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. काहीला घरी फॅमिली असते मोठी, सासू सासरे असतात, छोटी छोटी मुलं असतात, मग शक्य नाही होत ना. मग त्यामुळं माझी परिस्थिती सध्या अशी आहे की म्हणजे मुलं बाहेर होते, मिस्टरांची साथ होती, त्यामुळे मी करू शकते असं मलाही वाटलं. मग एक बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला लोन भेटलं. सुरुवातीला 25,000 लोन दिलं. त्यातनं मग काय करावं, मग छोटस एक याच 2 शिलाई मशीन घेतल्या मी. आणि त्यातनंच एक मुलींना लेडीजला काय काय लागतं अशा वस्तू उपलब्ध करून घेतल्या. आणि 2 ते 3 वर्ष मी तो व्यवसाय घरी चालवला. तर 300 ते 400 महिलांना मी शिकवलं तेवढ्या 10 बाय 10च्या रूम मध्ये. आणि मग मिस्टरांना थोडासा विश्वास बसला की ही करू शकते. आणि लेडीज पण खूप जुटल्या गेल्या आणि त्या खूप समाधानी होत्या माझ्यासोबत. किंवा ताई तुम्ही बाहेर गावच्या एका गावात जवळजवळ चिंचखेडे गाव असे तिथल्या 18 मुली माझ्याकडे क्लासेसला, आणि त्या स्वतःच्या पायावर उभा आहे. याचाच खूप मोठा आनंद आहे की आपण थांबले नाही पाहिजे. तर दिवसेंदिवस जे काम वाढत चाललंय त्यातनं आता तरी असं वाटतं की आपण थांबलं नाही पाहिजे. अक्षरशः काम चालू होतं, स्वार्थ कुठलाच नव्हता, काम करायचं हे ध्येय होतं. आणि त्यातनं जर एवढी मोठी बातमी येत असेल तर आम्ही भारावून गेलो. अक्षरशः आमचाही विश्वास बसला नाही की आपण खरंच इथपर्यंत आलो. आणि मुख्य अधिकारी साहेब ओकेडे साहेब, तर यांच्या हस्ते सत्कार झाला. सर्व महिलांना बोलवण्यात आलं. आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की आज आपण हे करत असताना आणखी मुख्य अधिकाऱ्यांकडे आम्ही एक मागणी केली आणखी की आम्हाला आणखी जागा उपलब्ध करून द्या. तर आमच्या कामाची दखल घेत त्यांनी ते मान्य केलं. म्हणजे काही तुमच्या आणखी जर काही काम
काय काय वाढवायचंय तुम्हाला. आम्ही मग त्यातनं समजा योगा क्लास असेल, हे असेल, हे महिलांच्या आरोग्यासाठी पण आता इथपर्यंत काय केलं आपण. गरजू काय होतं किंवा ब्लाऊज असेल, शिवण क्लास असेल, ह्या सगळ्यांची वाढ झाली. पण त्यात भर याची टाकली आम्ही की योगा क्लास कशासाठी, तर आरोग्यासाठी. पण महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि महिला स्वतः आपण सगळं करत असताना ती स्वतःकडे कधी लक्ष देत नाही. घर असेल, फॅमिली असेल, छोटे छोटे मुलं असतील, सासू सासरे असतील, सगळ्याची काळजी घेत असताना ती स्वतःकडे लक्ष देत नाही. तर त्या अनुषंगाने आम्ही त्यात आणखी एक याची भर टाकली की योगा क्लास पण चालू व्हावे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिले. जे स्वप्न आहे तुम्ही महिलांसाठी महिलांनी केलं, खरंच त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमच्या सर्व सहकारी महिलांचे खूप अभिनंदन. हे कधी चालू करणार म्हणजे तुम्ही महिलांचे? चालूही झालं आमचं 1 तारखेपासून चालूही झालं. एक आमच्या गटामध्येच आहे पौर्णिमा भांडे मुलगी, तर तिने चालूही केलं. 1 तारखेपासून चालूही झालं. महिलांच्या त्या किंवा त्या किती महिला जवळजवळ 25-30 लेडीज होत्या सुरुवातीलाच. प्रतिसाद खूप छान मिळतोय आम्हाला. त्याच्यामुळे आता आणखी इथून पुढे अशी एक इच्छा आहे की आपण ज्या गरजू महिला असेल किंवा विधवा महिला असतील, अशा गरजूंना काम पण दिलं पाहिजे आपण. तर त्यासाठी एक स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशन या माध्यमातून आता आपण सगळे क्लासेस चालू केलेत. स्वप्नपूर्ती फाउंडेशन बद्दल सांगायचं झालं तर एक असं व्यासपीठ झालं की महिलांना एक तर इथं रोजगार मिळतोय आणि क्लासेस असेल, काही असेल, तर एक हक्काचं व्यासपीठ म्हणून स्वप्नपूर्ती चालू केलं आहे. आणि महिला काय काय शिकतात, आतापर्यंत किती लाभ घेतात? आतापर्यंत सांगायचं झालं तर 700 ते 800 लेडीज शिकून गेल्यात आणि स्वतःची त्यांची व्यवसाय पण चालू झाली. तुम्हाला एक शिका म्हणून बोलतात खूप, म्हणजे ओपनिंगला पण बोलवतात आणि आता गावागावात अशा महिला उभं राहतील. त्यांनी ज्या वस्तू एखाद्या कार्यक्रमाला जातात त्यावेळेस जेव्हा गीत कापायची त्यावेळेस त्यावेळेचा प्रसंग म्हणजे सर एक खूप अभिमान वाटतो की एक महिलांसाठी आपण काहीतरी करतोय आणि ते साक्षात म्हणजे साकार होऊ लागले आमचे ते आतापर्यंत आम्ही जे सुरुवात केली तर अवघ्या 2-3 वर्षामध्ये आज गावागावात जाऊन पोहोचलो. हो, वटवर्ष तयार झाला आणि आणखी थांबणार नाही आम्ही, कारण आज गावागावात महिला स्वतःच्या पायावर कशा उभं राहतील, गरजू महिलांना कसं आपल्याकडून काम मिळेल हे स्वप्न आहे. आणि स्वप्नपूर्ती नावच याच्यामुळे दिलं की आज कसं असतं लेडीजचं किंवा कुठेही गेलं क्लासेस लावले नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही राहिलं तर ही असं होत नाही. तिथं गॅरंटीने सांगितलं जातं की स्वप्न पूर्ण होतातच. धन्यवाद. तुमच्या कार्याला धन्यवाद. आमचा राष्ट्रमाता बचत गट आहे आणि आमचा झालं 5 वर्ष बचत गट चालू आहे. तर आम्हाला खूप फायदे झाले त्या गटाचे. आम्ही आधी आम्हाला 25-25 हजार रुपये मिळाले. त्यातून आम्ही छोटा आमचा उद्योग सुरू केला आणि जमल तसं आम्ही घेत गेलो भांडवल त्याच्यातून आणि आमचा व्यवसाय वाढत गेलो. माझं सध्या जनरल आहे दुकान. हो, चालू आहे. नाही, खरं सांगायचं तर माझं आधी दुकान म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सुरू होतं आणि अजून पण राहणार आहे. माझं काहीतरी मध्ये माझा मुलगा वारल्यामुळे अडचणी होती, त्याच्यामुळे माझी दुकान बंद होती. पण आता मला पुन्हा सुरू करायची. हो, माझं नाव सुरेखा नितीन काकडे. नमस्कार सर, माझं नाव आकांक्षा मनोहर जाधव. मी आता नुकतीच 10वीचे पेपर दिले. तर मला स्वप्नपूर्तीची आवड होती तर मी इथं ब्लाऊज शिकायला आले. मी कवडावून येणं जाणं अपडाऊन करते. तर ते 8 ते 9 किलोमीटर आहे. पण इतर काकू आहेत ना ते एकदम भारी शिकवतात आणि त्या मेन म्हणजे त्या मुलींना सहकार्य करतात आणि मुलींचं नाही का असं रक्षण करतात. दुसरी आईच ती आणि म्हणजे स्वतःच्या लेकराप्रमाणे शिकत तुला तू काय काय शिकलीस? तुझ्या आईकडून तू काय काय शिकलीस? माझ्या आईकडून
खूप सारे शिकले. मला असं आईची माया दिली हो, त्यांनी. आईचं प्रेम झालं म्हणून तू सध्या ह्या ठिकाणी ही असलेली दुसरी आई तुझ्या तिथे काय काय शिकली तुम्ही, नेमकं तिने काय शिकवलं तुला? नेमकं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा कसं राहायचं, हिंमत कधीच हारायची नाही आणि आपला कॉन्फिडन्स चालायचं. कॉन्फिडन्स हा मेन आहे. आणि ब्लाऊज ते शिकले मी, त्यांनी सांगितलं कसं हे करायचं आणि ते असं कोणासोबत भेदभाव करत नाही, सगळ्यांना सारखंच धरतात त्या स्वतःच्या मुलीवानीच. आणि त्या म्हणजे असं एक स्वतःची अशी मनातून अशी भावना आहे ना, ती सगळ्यांसोबत शेअर करतात, व्यक्त करतात आणि म्हणजे सांगतात. थोडक्यात तुला म्हणायचं की त्या एक आईच्या रूपात वागतात, एक मैत्रिणीच्या रूपात वागतात, एक हो. मोठ्या बहिणी सर्व रूपात वागून तुझ्याकडे ते शिकवतात आणि कामही करून घेतात. म्हणजे तिथं कलाचं आत्मनिर्भरतेची धडे देतात. हो. धन्यवाद. माझे नाव श्यामल. मी इथं 4 वर्ष झाले राहायला येऊन. तर इथं जेव्हा मी आले होते राहायला तेव्हा मग काकू त्यांच्या शेजारीच राहत होते मी. तर मग काकूची माझी ओळख झाली. मग तिथं भरपूर मुली क्लासला येत होत्या. 10-12 मुली होत्या तेव्हा. तर तेव्हा माझी ओळख झाली त्यांच्यासोबत. तर त्या म्हणे की मला पण क्लास करायचे ब्लाऊजचे. असंच समजा घरीच राहत होते ना, तर मग त्यांच्यासोबत ओळख झाली. मग त्यांचे विचार ते त्या सांगायला लागल्या, व्यवस्थित बोलायला लागल्या. सगळ्या मुलींना असं त्यांच्या स्वतःच्या मुलीसारखं एकदम शिकवत होत्या ते. आणि मग ते मला त्यांचं आवडायला लागले. मग मला ब्लाऊजचा क्लास करायचा नव्हता तेव्हा, पण मग त्यांच्यात राहून त्या जे शिकवण्याची पद्धत, परत सगळ्याजणी व्यवस्थित हे करत, मग त्यांच्यात मला ते वातावरण आवडायला लागलं. तर मग मी त्यांच्यासोबत राहिले. मग नंतर ब्लाऊजचे क्लास केले. मग तेव्हा मी एकदा त्यांना म्हणले असेच भरपूर, मग त्यांच्या कंटिन्यू त्यांच्या सोबत राहत होते. मग त्यांना मी एकदा बोलले, म्हणलं काकू किती कठीण आहे म्हणलं, सगळ्या मुली येत्या त्यांना तुम्हाला बोलायचं, सगळ्याजणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजून सांगायचं, सगळं काही असं हे करायचं, तुम्हाला कसं जमतं असं? तर त्या म्हणे की माझं एवढं स्वप्न नाही म्हणे, माझं स्वप्न आणखीन भरपूर मोठे आहे, मला हे कमी आहे, आणखीन सगळं असं स्वप्न खेड्या आजूबाजूला सगळीकडे मला माझं नाव म्हणजे सगळ्या मुलींना ज्यांना काही कामाची गरज असेल त्यांना काम द्यायचंय, सगळं काही व्यवस्थित पद्धतीने हे करायचंय म्हणे, माझं स्वप्न एवढंच नाही. त्याच्यामुळे मला सगळ्यांना सोबत घेऊन हे करायचंय. आणि नंतर मग त्यांनी इकडं जागा बघितली, त्याच्यात त्यांनी कपड्याचं दुकान, डबल पार्लर, परत आपल्या ब्लाऊजचे क्लासेस, सगळं ऑल मेहंदी क्लास आहे ते सगळे केले. All in one एकाच ठिकाणी आहे. हा, ऑल इन एकाच ठिकाणी. त्यात त्यांना त्यांचा मुलगा झाला, मग त्यात त्यांना त्याच्यातून त्या सावरल्या. इतकं दुःख. नंतर काका असंच काही थोडं प्रकरण होतं, त्यात ते नव्हते 6 महिने. तर मग असं त्या प्रकरणातून असं तसं त्यातून सगळे बाहेर आल्या, अडचणी येत गेल्या, तरी पण त्या इतक्या राहिल्या ना. आता एवढ्या मुली इथं 90-100 मुली एका टाइमिंगला इथं राहतात. तर एवढं सगळं त्यांनी केलंय. आणि पुन्हा मी त्यांच्या सोबत राहते कंटिन्यू होतं त्यांचा एवढा संघर्ष. 12-12 वाजेपर्यंत जागतात त्या स्वतः, आणि सगळं त्या हँडल करतात, सगळ्यांना सांगतात, समजून घेतात. असं नाही की आता या मुलीला येऊ नये, सगळं त्यांना स्वतःच्या पायावर उभा देण्याची जिम्मेदारी. परत त्या फक्त क्लासमध्ये एवढंच नाही शिकवत, मला असं म्हणायचं की ते आपल्या स्वतःच मूल्य समजून किंवा आपल्या लेकरू समजून त्यांच्याकडून काम करून घेतात, शिकवतात. हा, परत ते असंच नाही शिकवत की हे आलं फक्त, नाही फक्त कसं राहायचं, कसं नाही, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, बोलायचं कसं, वागायचं कसं स्वतः, म्हणजे असं सगळं काही त्या शिकवतात. धन्यवाद. नाव अर्चना जाधव. मी 3 महिने झाले हा क्लास करते. मी अगोदर मशीन क्लास लावला होता. तर मशीन क्लास मध्ये मला असे खूप मोठे अनुभव आले, जे काकून मला खूप चांगल्या दरम्यान शिकवले. नंतर मी पार्लरचा पण क्लास केला. ते दोन्ही पण क्लास खूप चांगले होते. आणि काकू असं शिकवतात की म्हणजे असं सगळं एकदम व्यवस्थितपणे. मला 3 महिने झाले हा क्लास जॉईन करून. मी इथेच राहते अंबडला. मला प्रॉपर थोडे ब्लाऊज येत होते शिवायला, पण मी ताईंचं स्वप्नपूर्तीचं ऐकलं, त्याच्यामुळे मला आणखी इच्छा झाली की आणखी काहीतरी ऍडव्हान्स काहीतरी आपण शिकलं पाहिजे बा. आणि त्यांचा आदर्श इतका मोठा आहे, त्यांचं इतकं म्हणजे स्ट्रगल मध्ये ते इतकं छान शिकवतायत, त्याच्यामुळे मी माझं स्वतःच शिवण्यासाठी हा क्लास जॉईन केला. तुमचं काय नाव आहे? सोनाली रंगनाथ सोनवणे. प्रॉपर अंबडलाच राहते मी. जे कस्टमर येतील ते कस्टमर मी करते, म्हणजे थ्रेडिंग, वॅक्सिंग, फेशियल वगैरे. आणि मुलींचे जे क्लासला मुली येतात त्या सगळ्यांचे क्लासेस घेते मी. हो. बाकी शिक्षण वगैरे? बाकी शिक्षण माझा डिप्लोमा झालाय. मी पार्लरचा क्लास केला होता. मला ह्या फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला जॉब पण पाहिजे होता. तर मी स्वप्नपूर्तीमध्ये आले आणि मला शेळके काकूने तिथे स्वप्नपूर्ती पार्लर मध्ये जॉब करण्याची संधी दिली. आणि तुझ्या काय होते? आणि आज मी माझ्या पायावर उभी आहे.